नमस्कार, मी श्रद्धा शिर्के आणि पुढारी आयकन या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या जीवनामधील अंकशास्त्राचं नेमकं महत्त्व हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी कर्मा न्यूमरोलॉजीच्या सर्वेसर्वा सौ मानसी काळे मॅडम आज आपल्या सोबत आहेत। मॅडम नमस्कार। मागील अनेक दशकांपासून मॅडम ऑकल्ट सायन्स या विषयामध्ये कार्यरत आहेत। ॲस्ट्रो न्यूमरो वास्तूच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उत्कृष्ट कन्सल्टंट म्हणून ओळख आहे, वेगळीच ओळख आहे असं आपण म्हणूया। अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि ऑकल्ट सायन्स या विषयावरचं त्यांचं प्रभुत्व आणि तितक्याच सहज आणि सुंदर भाषेमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची शैली सुद्धा अगदी उल्लेखनीय आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे मार्गदर्शनपर दौरे सुद्धा सातत्याने होत असतात। सर्व समाज माध्यमांना आणि सगळ्या वयोगटातील व्यक्तींना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सकारात्मक ऊर्जेपासून लाभ होतोयच आहे। 2024 हे वर्ष आता संपत आलंय आणि आपल्यापैकी अनेकांनी 2025 या नवीन वर्षामध्ये विविध संकल्पना राबवण्याच्या योजना आखलेल्या असतील। आपल्या संकल्पना आणि आपल्या योजना यांना सकारात्मकपणे पुढे घेऊन जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं समजूया, असं म्हणता येईल आणि त्यामुळे आपला यशाचा आलेख सकारात्मकपणे पुढे घेऊन जाऊया आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया। मॅडम, तुम्ही जसं म्हणालात की अंकशास्त्राला बरंच महत्त्व आहे, हाच पहिला प्रश्न असेल माझा की आपल्या जीवनातलं नेमकं अंकशास्त्राचं महत्त्व काय? प्रत्येकाला एक जन्मतारीख आहे आणि ही जन्मतारीख आपण ॲप्लिकेशन करून नाही मागितली आहे, जी आली आहे ती आहेच आपल्याला। तर प्रत्येकाला जन्मतारीखाचं आपला जो नंबर आहे तो सगळ्यांना माहिती आहे, त्यातले नंबर्स सगळ्यांना माहिती आहेत आणि आता एवढं शास्त्र पुढं गेलं आहे की सगळेजण त्या नंबर्सचं कॅल्क्युलेशन करतात, आपल्यामध्ये कोणते नंबर आहेत हे सगळं बघतात, कारण प्रत्येक नंबर हा ग्रहांना कनेक्टेड आहे आणि ग्रहांचे नंबर ग्रहांना असलेल्या ज्या ऊर्जा आहेत त्या नंबर्सला पण आहेत आणि आपण हे म्हणू की हे स्पंदनशास्त्र आहे आणि हे स्पंदनशास्त्र व्हायब्रेशनचं शास्त्र आहे। तर प्रत्येकाची जन्मतारीख एक आहे, त्याचा एक भाग्यांक आहे, मूलांक आहे। तुम्हाला जो बेसिक नंबर असतो त्याला आपण मूलांक म्हणतो, म्हणजे तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे त्याला आपण मूलांक म्हणतो आणि सगळ्याची टोटल असते त्याला आपण भाग्यांक म्हणतो। तुमच्या नावाच्या पण व्हायब्रेशन असतात, त्या नावाला आपण नामांक असं म्हणतो। या सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन जर का झालं आणि ह्याचा जर का व्यवस्थितरित्या अभ्यास केला गेला आणि वेगळे नंबर जर का त्याची व्हायब्रेशन ऊर्जा आपण घेतली तर आपल्याला त्याचा जास्त चांगला फायदा होतो। कारण न्यूमरोलॉजी किंवा अंकशास्त्र हे तुम्हाला सकाळपासून म्हणजे जेव्हापासून तुम्ही उठताय ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्युएशनमध्ये चालतं, कारण नंबरच्या व्हायब्रेशन आपल्यामध्ये कंटिन्युअस असतात उठण्यापासून ते झोपण्यापर्यंत। आता तुमचा घर नंबर, गाडी नंबर, मोबाईल नंबर या सगळीकडे नंबरच आहेत। तुम्ही काय कुठल्या मेजरमेंटमध्ये करताय, तुमचं वय किती आहे, हे सगळ्या गोष्टी नंबर्समध्येच आहेत आणि या नंबरच्या व्हायब्रेशन तुमच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये असतात आणि त्या व्हायब्रेशन तुमच्यावरती काम करतात। तर मी असं म्हणेन की सकारात्मक व्हायब्रेशन नक्कीच चांगल्या आपल्याकडे असतील तर त्याचा जास्त चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो। अच्छा, नक्कीच। तर आपण पाहिलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅडम आपल्याला समजावून सांगतात आणि पुढे सुद्धा आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत। मात्र अंकशास्त्रासाठी काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये त्या मॅडम सांगत होत्या। याच विषयी तुम्हाला जर कोणतेही प्रश्न असतील, कोणत्याही शंका असतील तर खाली जो नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि मॅडमना तुमची शंका उपस्थित करू शकता। मॅडम खूप छान मार्गदर्शन करतील। मॅडम, पण घर असू दे किंवा गाडी असू दे, बंगला असू दे किंवा आपण म्हणूया की मोबाईल नंबर, लकी नंबर याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कसं मार्गदर्शन कराल? मोबाईल नंबरला 10 नंबर आहेत आणि 10 नंबर्सच्या वेगवेगळ्या व्हायब्रेशन आहेत। जर एखादा नंबर चुकला तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत, त्यामुळे त्या नंबर्स तुमच्यासाठीच आहेत। तर त्यातला घ्यायचाच आहे आपल्याला नंबर, तर आपण आपल्याला असणारा चांगला नंबर त्याच्या व्हायब्रेशन चांगले असलेल्या सकारात्मक असलेल्या असा घेतला तर काय हरकत आहे, कारण कोणताही नंबर जोपर्यंत जोडीत येतो तो चांगल्या व्हायब्रेशन देतो। मला 1 चपाती खायची पण मी 4 चपात्या खाल्ल्या तर मला त्याचा वेगळा इफेक्ट होईल। तर प्रत्येक नंबरच्या व्हायब्रेशन त्या मेजरमेंटमध्ये हव्यात। तुमच्या जन्मतारखेला सकारात्मक असलेले नंबर जर मोबाईल नंबरमध्ये आले तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल आणि मोबाईल ही आता आजकाल गरजेची वस्तू आहे। तर त्याचे कॉम्बिनेशन कोणते आहेत, त्याची टोटल किती नंबरवर जाते आणि त्याच्यामध्ये कोणत्या जोड्या येतात, किती वेळा तो नंबर येतो आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे। तर तुमच्या बजेटला बघून ते नंबर्स जर का तुम्ही घेतले तर त्याचा व्हायब्रेशन खूप चांगल्या होतील, कारण हे एका मिनिटात तुम्ही समोरच्या माणसापर्यंत पोहोचू शकताय त्या नंबर्सच्या व्हायब्रेशनमधनं। तर त्या व्हायब्रेशन आपल्यासाठी खूप सकारात्मक असतील तर त्याचा जास्त चांगला वापर होईल।
हो, पण मॅडम म्हणजे 1, 2, 3 असे जे नंबर आहेत त्याचंही काही महत्त्व आहे का? तर त्या नंबरविषयी सविस्तर सांगा ना. मी गेली 10-12 वर्ष तुमच्याबरोबर आहे ॲज अ न्युमरोलॉजिस्ट किंवा वास्तुतज्ञ ज्योतिष म्हणून. तर मी प्रत्येक चॅनलवरती आपले नंबर्स सांगितलेत, पण ह्या चॅनलवर मी फर्स्ट टाईम आली आहे, त्यामुळे पहिल्यांदा परत एकदा मी सांगते. 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. 1, 10, 19, 28 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यावरती सूर्याचा इम्पॅक्ट जास्त आहे. सूर्य म्हणजे काय? ऑल प्लॅनेटचा राजा सूर्य. 2 नंबर चंद्राचा नंबर आहे. चंद्रमा मनसोजा आहे. हे लोक थोडे इमोशनल असतात आणि 1 नंबरवाले लोक थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात. यांच्यामध्ये तुम्ही जास्त ॲडमिनिस्ट्रेशनची किंवा नेतृत्व करण्याची क्षमता जास्त असते. 2 नंबरवाले इमोशनल आणि क्रिएटिव्ह असतात. तर ह्या लोकांमध्ये इमोशन जास्त असतात आणि क्रिएटिव्हिटी जास्त असते. 3, 12, 21, 30 हा गुरुला रिप्रेझेंट करणारा नंबर आहे. तर गुरु म्हणजे काय? नॉलेज. गुरु म्हणजे ज्ञान. गुरु म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं वेगवेगळ्या गोष्टींचं एक सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र. तर हे 3 नंबरवाले गुरुच्या स्थानी असतात. तर ह्या लोकांना गुरु रिप्रेझेंट करतो. 3, 12, 21, 30. 4 नंबर राहूला रिप्रेझेंट होतो. 4 नंबर राहूच्या ऊर्जा रिप्रेझेंट करतो. हे लोक बुद्धिमान असतात. 4 नंबर कधी येतो? 4, 13, 22 आणि 31. मी नेहमी ती जी स्टोरी सांगते समुद्रमंथनाची, तर तुम्ही आमच्या यूट्यूबला बघू शकता. इथे वेळेच्या कमीने मी सांगू नाही शकत आहे, तर तुम्ही आमचे यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक चॅनलला बघू शकता. तर 4 नंबरवाले हे नॉलेजला रिप्रेझेंट करतात आणि ज्यांच्याकडे नॉलेज, आयडियाज खूप सुंदर असतात. 5 नंबर 5, 14, 23 ज्या तारखेंना जन्मलेल्या लोकांना 5 नंबर आपण म्हणतो. 5 नंबर बुधाचा नंबर आहे. आमच्या ज्योतिषशास्त्रात बुधाला युवराज म्हणलं आहे. तर ह्या 5 नंबरवाल्यांचं सगळ्यांशी खूप छान जमतं. आपण म्हणू की तो समतोल साधला जातो. तुमच्या घरात एक तरी 5 नंबरवाला हवाच असं पण मी म्हणेन. त्या 5 नंबरवाला तुमचं सगळं वातावरण एकदम मस्त ठेवेल, तुम्हाला बॅलन्स ठेवेल. 6 नंबर शुक्राला रिप्रेझेंट करतो. 6, 15, 24 या तारखांना जन्मलेली लोकं ही शुक्राला रिप्रेझेंट असतात. ही लोकं थोडी मीडिया लाईन, थोडं आपण म्हणू क्रिएटिव्हिटी फील्ड, नाच, गाणं, डान्स याला जास्त करून अट्रॅक्ट असतात. 7 नंबर हा केतूचा नंबर आहे. केतू म्हणजे स्पिरिच्युअलिटी, केतू म्हणजे अध्यात्म, केतू म्हणजे क्रिएटिव्हिटी. ही लोकं स्वतःच्या शैलीत सगळ्या गोष्टी बनवतात. तर 7 नंबर कधी येतो? 7, 16 आणि 25 या तारखेंना जन्मलेले लोक केतूला रिप्रेझेंट करतात. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. 8, 17, 26 या तारखांना जन्मलेले लोक शनीला रिप्रेझेंट करतात. ही लोकांमध्ये आपण म्हणू अकाउंटेबिलिटी जास्त असते, पण हे थोडेसे इंट्रोवर्ड असतात. तर ह्या लोकांना थोडंसं जिद्दीनेस पण असतो, पण यांच्याकडे काम करण्याची क्षमता खूप जबरदस्त असते. 9 नंबर कधी येतो? 9, 18 आणि 27 हे लोक मंगळाला रिप्रेझेंट करतात. हे लोक ॲग्रेसिव्ह असतात, सोशल असतात, तेवढीच दयाळू पण असतात आणि मी असं म्हणेन थोडेसं ॲग्रेशन त्यांच्याकडे जास्त असतं. तर हे सगळे तुमच्यामधले गुण आणि दोष आहेत की जे तुम्हाला तुमच्या जन्मतारखेतनं परफेक्टली फाइंड आउट करता येतात. आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक शोमध्ये सांगते की गुणांना कमी करा, दोषांना वाढवा, कारण तुम्ही जसं रिॲक्शन देणार आहात तशी ॲक्शन होणार आहे. आणि ह्या गोष्टी जर का आपल्याला कळल्या न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून किंवा आपल्या नंबर्सच्या माध्यमातून, ग्रहांच्या माध्यमातून, तर आपण आपल्यामधले दोष कमी करून गुणांना वाढवू शकतो. तर कोणता नंबर किती वेळा आला किंवा कोणता नंबर नाही आहे तुमच्या बर्थडेटमध्ये, तर या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करून जे नाही आहे ते वाढवू शकतो आणि जे आहे त्याला आपण कमी करू नाही शकत, पण त्याच्या त्या गुण आणि दोषांमध्ये त्याचा वापर करू शकतो. निश्चित. खूप छान मार्गदर्शन करता मॅडम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना. खरंच म्हणजे नंबरचं किती महत्त्व असतं कित्येकांना माहीत सुद्धा नसेल, इतक्या छानपणे तुम्ही समजवता. आपल्याला बरेच फोन येत आहेत. पनवेलवरून वीरेन पाटील यांचा फोन आहे. वीरेनजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हा मॅडम, येतो आवाज. हा, बोला बोला. मॅम, माझा असा प्रश्न होता की यंदाचं वर्ष कसं जाईल माझं, आणि लग्न वगैरे ठरलंय माझं, तर मग यंदाचं वर्ष कसं जाईल? जन्मतारीख? मॅम, माझी जन्मतारीख 27/10/1999. 27/10/1999. हां. बघा, हे 9 नंबरचं वर्ष आहे, मंगळाचं वर्ष आहे आणि तुम्ही पण Schedule खालती 27 तारखेचे आहात, म्हणजे 9 नंबरच्या आहेत. मी म्हटलं ना, नंबरच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. हे 9 नंबरचे आहेत, यांचं लग्न पण ठरलं आहे आणि आम्ही जेव्हा पर्सनल इयर जे काढतो ते 1 नंबरचं आहे.
हा एक नंबर असल्यामुळे यांना आत्ता हे घर घेऊ शकतात, गाडी घेऊ शकतात, यांच्यासाठी चांगलं वर्ष आहे. न्यूमरोलॉजीने तुम्ही फाइंड आउट करू शकता की कोणता पिरियड आपल्यासाठी चांगला आहे. कारण कधी पिरियड असा असतो, कधी पिरियड असा असतो. सगळेच दिवस, सगळेच वर्ष आपल्यासाठी चांगलेच असतात असं नाही. पण ह्यांच्यासाठी हे 9 नंबरचं वर्ष खूप चांगलं आहे. मंगळाचं वर्ष आहे 2025चं. हे स्वतः मंगळाला बिलॉंग करतात. तर हे स्पंदनशास्त्र या नंबरच्या व्हायब्रेशन खूप जास्त खेचल्या जातात. तर यांनी या वर्षात सूर्याला थोडं जल दिलं, गायत्री मंत्राचा वापर जर का केला, स्वतःमधली एनर्जी वाढवायला, एक्सरसाइज जर का केली तर खूप जास्त चांगलं होऊ शकेल यांच्यासाठी. आणि यांनी एक माणिक रत्न वापरलं तरीसुद्धा चालू शकतं आहे. कारण हे वर्ष सर चांगलं आहे. या वर्षात चौके चक्के मारायला सुरुवात करा. लग्न होतं आहे तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला अभिनंदन. आणि या वर्षाचे काही इश्यूज नाही आहेत, पण याचा वापर चांगला करून आपण पुढच्या वर्षाची पायाभरणी करू शकतो. निश्चित. वीरेनजी, तुम्हाला या संदर्भात आणखी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मॅडमची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. तुमच्या सगळ्या शंका त्या मॅडम सोडवणार आहेत. धन्यवाद वीरेनजी. मॅडम, आपण प्रश्नांकडे वळणारच आहोत, मात्र त्यापूर्वी आपल्याला मी जसं म्हटलं की बरेच फोन येत आहेत. सायनवरून राजेशजींचा सुद्धा फोन आलेला आहे. राजेशजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतो मॅडम. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. माझा जन्मतारीख आहे 27 मार्च 1967 आणि जन्मस्थान आहे मुंबई आणि वेळ आहे संध्याकाळचा 5 वाजता. आणि माझा प्रश्न हे आहे की पुढचा माझं आयुष्य कसं जाणार, म्हणजे करिअर आणि माझं हेल्थ आणि हे सर्व. सर, तुम्ही काय करता? मी मीडियामध्येच आहे. किती एक वर्षामध्ये मी मीडियामध्येच होतो आणि हाय अजूनही. तर माझा फक्त हे विचार होता की अजून किती वर्ष माझा हे मीडियामध्ये असणार मी आणि कसं जाणार माझं वर्ष पुढचं. सर बघा, दोन्ही प्रश्न आपल्याला 27 जन्मतारखेचेच आले आहेत. कारण मगाचाही प्रश्न होता तो 27चाच जन्मतारीख होती आणि तुमची सुद्धा जन्मतारीख 27 असेल. 9 नंबरचं वर्ष आहे आणि हे वर्ष तुमच्यासाठी नावलौकिक मिळवायचं वर्ष आहे, ब्रँडिंग मिळवायचं वर्ष आहे. तुम्ही तुमच्या स्वतःची पण तुम्ही जर मीडियामध्ये आहात तर स्वतःसाठी पण नवीन स्वतःचा बिझनेस चालू करू शकण्याचं वर्ष आहे. आणि तुम्ही मला 67 बर्थडेट सांगितले, म्हणजे आत्ता तुम्ही 58 इयर्सचे आहात. सर, गव्हर्नमेंटने पण 60 वर्ष ठेवलं आहे रिटायरमेंटचं. तर तुमच्यामध्ये ते ॲग्रेसिव्हनेस आहे, तुमच्यामध्ये एनर्जी खूप आहे, त्यामुळे तुम्ही भरपूर वर्ष काम करू शकता अजून. एक तुमच्यामध्ये मी असं म्हणेन की तुम्ही जर का स्वतःला मेंटेन केलं किंवा एक्सरसाइज करत राहिलात तर त्याचा जास्त चांगला वापर होईल. आणि राजेश नावाच्या ज्या स्पेलिंगमध्ये थोडेसे चेंजेस हवेत सर, तर तेच चेंजेस जर का तुम्ही करून घेतले पर्सनल येऊन किंवा कसे पण, तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. कारण नावाच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. मी नेहमी सांगते की सही बदलो सही में बदलो. तर सही तुम्हाला रिप्रेझेंट करते हाऊ यू आर. कारण राजेश हे नाव ॲज पर न्यूमरोलॉजी 8 नंबरवर जातं. तर त्याच्यासाठी तुम्ही जर का त्याच्यामध्ये थोडेसे करेक्शन केलेत आणि लाल कलरचा वापर थोडा कमी केला तर तुम्हाला नक्कीच जास्त चांगले फायदे होतील आणि ह्या वर्षात तुम्हाला नक्कीच ब्रँडिंग मिळेल. निश्चित. राजेशजी, धन्यवाद. तुम्हाला आणखी काही शंका असतील तर मॅडमशी तुम्ही फोनवरून आणि किंवा अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता आणि त्या तुमच्या समस्या सोडवतील. राजेशजी, धन्यवाद. एका प्रश्नाकडे वळते मॅडम. नोकरी संदर्भात बऱ्याच जणांना प्रश्न असतात, जसे की आता सुद्धा आपल्याला नोकरीबद्दलच फोन आले, पण नोकरीमधून व्यवसाय किंवा व्यवसायातून नोकरी, तर त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन कराल का? मी असं म्हणेन की 100वर 110 म्हणजे बिझनेस, 90 म्हणजे तर बिझनेस होऊ शकत नाही. तर हा 110चा बिझनेस करायचा असेल तर कुठला बिझनेस आपल्याला फॉर आहे, आपण कुठल्या बिझनेसमध्ये जास्त जाऊ शकतो, आपल्याला त्याचं जास्त नॉलेज असू शकतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि बिझनेसचं नाव बिझनेसला जास्त महत्त्वाचं आहे असं मी म्हणेन. कारण नाव, बिझनेसचा लोगो, बिझनेसची असलेली टॅगलाईन, बिझनेससाठी असलेला मोबाईल नंबर आणि त्याच्याचबरोबर तुमची वास्तू देखील काम करते. कारण तुम्ही बिझनेस कोणत्या वास्तूमध्ये करणार आहात, तुम्ही कुठे बसणार आहात, तुमचा स्टाफ कुठे बसणार आहे, तुमचं मटेरियल कुठे असणार आहे, कारण त्या व्हायब्रेशन पण तुमच्याबरोबर काम करतात. तर तुम्ही पहिले ते बघू शकता की कोणता बिझनेस आम्हाला फॉर आहे. कारण कितीतरी 5 वर्ष जोपर्यंत आपण पेरत नाही तोपर्यंत बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणं तसं कमी आहे. कारण प्रत्येक जागी कॉम्पिटिशन तर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदाच बघून केल्या, ते बिझनेसचं नाव, व्हिजिटिंग कार्ड, लोगो, त्या सगळ्या गोष्टी बिझनेसला पूरक आहेत. तर त्या न्यूमरोलॉजीच्या मार्फत आपण खूप चांगल्या करू शकतो. फाइंड आउट की तुम्हाला कुठला कलर, कुठला नंबर, कुठलं व्हिजिटिंग कार्ड, कुठली टॅगलाईन आणि कुठलं बिझनेसला असलेलं नाव
आहे तुम्ही ते सगळं केलं, तुमची प्राईज लिस्ट कशी हवी आहे ती जर का एकदा तुम्ही फर्म करून घेतली तर बिझनेसमध्ये नक्कीच जास्त फायदा होईल. बघा करायचा तर आहेच, पण बघून जर का केला, परफेक्ट केला तर त्याच्यात काय हरकत आहे. आणि आपण पाहतोय मॅडमचा बराच दांडगा अनुभव आहे आणि जवळजवळ 13 वर्षांपासून मॅडम हे सगळं करतात आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. मगाशी मी म्हटलं की तसं बरेच फोन येतात मॅडम आपल्याला. विनायक पाटील यांचा फोन आहे आपल्याला कोल्हापूरवरून. विनायकजी, माझा आवाज होते तुमच्यापर्यंत? येस येस येतो मॅम. हा, बोला बोला. नमस्कार मॅम, माझं नाव विनायक आहे आणि मी तुम्हाला युट्यूबवरती फॉलो पण करतो. 28/11/2000 जन्मतारीख आहे माझी आणि मला ह्या वर्षी काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं, तर हे वर्ष कसं असू शकतं माझं? ऐकून नाही आलं. विनायकजी, तुमचा आवाज येत नाहीये, थोडासा स्पष्ट बोलता का? 28/11/2000 जन्मतारीख आहे माझी आणि ह्या वर्षी मला काही नवीन गोष्टी ट्राय करायच्या होत्या, तर कसं असू शकतं हे वर्ष माझं? बरं, मी असं म्हणेन 28/11/2000 ही तुमची जन्मतारीख आहे आणि धन्यवाद तुम्ही मला फेसबुकला आणि ह्याला फॉलो करता त्याबद्दल. सर, तुमचं 1-5चं कॉम्बिनेशन आहे. मी फक्त म्हणेन की तुम्ही थोडंसं बोलणं कमी करा. कम्युनिकेशन इज द बेस्ट टूल इन अवर लाईफ. एक्स्ट्रा आपल्याला कुठेही बोलायचं नाही, पॉईंट टू पॉईंट बोलायचं आहे. कारण बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या एक्स्ट्रा बोलल्याने थांबल्यात, तर त्या नको आहेत. आणि मी असं म्हणेन की ह्या वर्षी जर का तुम्हाला कुठला बिझनेस करायचा असेल त्यासाठी हे खूपच चांगलं वर्ष आहे. या वर्षात तुम्ही बिझनेस करू शकता. आणि तुम्ही अजून मला काय विचारलं होतं यांच्या कम्युनिकेशनमध्ये मला नवीन ट्राय करायचं असेल तर ह्या वर्षी तुम्ही करू शकता. हा पिरियड चांगला पिरियड आहे. तुमच्या हातात एक झिरकॉन नावाचं रत्न किंवा एक आपण असं म्हणू रत्न झिरकॉन नावाचं वापरलं तरी फायदा होऊ शकतो. तुमच्या हातात मला गोल्डन सिल्वर एकत्र असलेलं वॉच हवं आहे. कारण घड्याळ एकमेव अशी गोष्ट आहे की आपल्या बॉडीवरती टिक 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 करत असते, आपल्या शरीरावरती. बाकी कितीही काही घातलं तुम्ही तरी त्याची एनर्जी तुमच्यामध्ये एवढी येत नाही, पण घड्याळाची एनर्जी तुमच्यावरती खूप जास्त काम करते. तर गोल्डन सिल्वर कलरचं एक वॉच, लाल कलरचा एक धागा वापरा. यावर्षी नवीन सुरुवात करायला काहीच हरकत नाही, करू शकता. आणि झिरकॉन नावाचं रत्न वापरू शकता. निश्चित. विनायकजी, धन्यवाद. मॅडम, आपल्याला फोन येत आहेत, मात्र त्यापूर्वी आपण एका प्रश्नाकडे वळतोय. नावामधला बदल मगाशी जसा तुम्ही उल्लेख केलात, किंवा बाळाचं नाव ठेवणं म्हणजे खरंच योग्य ठरतं का? नाव अशी एक गोष्ट आहे की जी आपण आपली ठेवू शकत नाही. पॅरेंटचं स्वतःचं ते एक आपण म्हणू की रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाळाचं नाव चांगलं ठेवणं. तर आपल्याला नेहमी आपण आपलं नाव ठेवू नाही शकलो, आपल्याला आपल्या आईवडिलांनी ते नाव दिलं आहे. तर नावाच्या व्हायब्रेशन खूप खेचतात. नावच माणसाला वरंटं, नावच माणसाला खाली नेतं. मी तुला एखाद्या नावाने समजा आता आवाज दिला तर तुझं स्वतःचं नाव असेल तर तू त्याला रिस्पॉन्स देशील, पण तुझं स्वतःचं नसेल तर तू बघणार पण नाही त्या नावाकडे. तर त्या नावाच्या व्हायब्रेशन, त्याच्या एनर्जीज तुमच्याबरोबर काम करतात. तर त्या नामांक तुमच्या मुलांक आणि भाग्यांकाला परफेक्ट नंबरला मॅच व्हायला पाहिजे. तर ते नाव आपल्या हातात आहे. तर बाळाचं नाव आपणच ठेवू शकतो. बेस्ट पॅरेंटिंग इज अवर जॉब. तर तुमच्या पत्रिकेत तुमची कुंडली ला आलेलं अक्षर, तुमच्या न्यूमरोलॉजीनी आलेलं स्पेलिंग, तुमचं नाव आडनाव सगळं घालून जर ते स्पेलिंग परफेक्ट नंबरला गेलं तर त्याच्या ऊर्जाच त्या बाळासाठी खूप चांगल्या होतील. आणि ज्या लोकांची नावं नाही बदलता येत, म्हणजे आता मुलांची नावं तर शक्यतो बदलता येत नाही, पण मुलींची नावं आपण लग्नानंतर एकदा एक चान्स असतो मुलींना की लग्नानंतर तरी नाव बदललं जातं. जेव्हा ती सासरी जाते तेव्हा त्यांचं नाव आपण लावतो. तर त्यावेळेससुद्धा तुम्ही त्या नावाच्या व्हायब्रेशन प्रॉपर सिंक्रोनाइज केल्या तर तुम्हाला नक्कीच वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडथळ्यांपासून थोडाफार रिलीफ मिळू शकतो. नाही, बरोबर. आणि नावामधल्या बदलांचं महत्त्व मॅडम आपल्याला समजवत होता. मॅडम, आणखी एक फोन येतोय आपल्याला चाळीसगाववरून राजेंद्र मोरे यांचा. राजेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा, येतोय मॅडम. बोला सर. येतोय तुमचा आवाज, बोला ना. हा, पोचतोय मॅडम, येतोय. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की हॅलो, तुमचा आवाज येतोय राजेंद्रजी, बोला तुम्ही. आम्ही टीव्हीचा आवाज बंद करतो. हा, फोनवर बोलतोय. माझं जे आहे, नमस्कार. तर माझं जन्मतारीख आहे 16/9/65. हा, पण कागदोपत्री 12/6/65 आहे. आणि मी आता 60 वर्षाचा होत येतोय. तर माझं एक म्हणणं आहे की मी सेवेमध्ये होतो ॲज अ इंजिनियर. तर मला त्यात बऱ्याच समस्या आल्या.
तर ते तारखेवर आहेत का याच्यावर नावावर आहेत हे काही सांगू शकाल का आपण? सर तुम्ही जेव्हा मला तुमची म्हणजे अशा बऱ्याच लोकांच्या प्रॉब्लेम आहेत की त्यांची जन्मतारीख एक वेगळी असते आणि त्या कागदोपत्री वेगळी लिहिली गेलेली असते. त्या 2 जन्मतारखा तुमच्याबरोबर सिंक्रोनाइज होतात, कारण तुम्ही जेव्हा कागदोपत्री जन्मतारीख देता तिथं ती रेकॉर्डला लागते आणि तुमची एक असते ती वेगळी असते. तुमची जी जन्मतारीख तुम्ही जी खरी मला सांगितली 16/9/1965 त्याच्यामध्ये आलाय 7 नंबर. 7 नंबर इमोशनचा नंबर. 7 नंबरवाले लोक जास्त इमोशनली विचार करतात. ते मी असं म्हणेन की खूप जास्त प्रॅक्टिकल नसतात. इमोशनमध्ये सर तुमच्या खूपशा गोष्टी चुकीच्या घडल्या असतील किंवा इमोशनली तुमच्यामुळे तुम्ही जे म्हणता की मला खूप त्रास झाला, तर त्या इमोशनवरती थोडा कंट्रोल ठेवून प्रॅक्टिकल मी म्हणलं राहिलं असतं तर आपल्याला खूप जास्त फरक पडला असता असंही आहे. आणि सर आत्ता तुम्ही 60 वर्षाच्या आहात, पण तुम्ही स्वतःला खूप जास्त अपग्रेड ठेवलं आहे असं तुमच्या जन्मतारखेवरनं दिसतं आहे. तुम्ही सगळ्यांची मदत केली आहे, सगळ्यांना हेल्प केलं आहे कायम लाईफ लाँग, पण थोडंसं प्रॅक्टिकल बनलात तर खूप जास्त फरक पडेल असंही मी म्हणेन. राजेंद्रजी, तुम्हाला आणखीच काही माहिती हवी असेल किंवा अपॉइंटमेंटद्वारे तुम्ही मॅडमला संपर्क करू शकता. मॅडम अगदी शेवटचा मिनिट आहे, शेवटाकडे येते. तुमचं जर मार्गदर्शन हवं असेल तर मग कशा प्रकारे म्हणजे तुमच्याकडून तुमची जी अधिकची माहिती आहे ती आमच्या प्रेक्षकांना कशी मिळू शकते, आणि शेवटचं आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा मोलाचा सल्ला. अच्छा, जन्मतार आपल्याला न्यूमरोलॉजी कायमच लागणार आहे, करिअरसाठी लागणार आहे, विवाह जुळवताना लागणार आहे, कारण दोघा लोकांचे जर गुण आणि दोष आपण मॅच केले तर आपल्याला विवाहात येणाऱ्या अडचणी आपण काही कमी करू शकतो. लहान बाळाचं नाव, करिअर, त्याच्यानंतर विवाह, त्याच्यानंतर तुमचा बिझनेस, तुमची सही, तुम्हाला असलेले कलर, नंबर, सिग्नेचर, घर नंबर, मोबाईल नंबर आणि गाडी नंबर, कारण गाडी तर आपण घेतोच, प्रत्येक जणाचं एक स्वप्न आहे 4 चाकी असणं स्वतःकडे, तर त्या गाडीचा नंबर कसा असावा या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला भेटू शकता. आमचे फोन नंबर आहेत, आमचं इंस्टाग्राम, फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि या सगळ्याचा फायदा घेऊन आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. याचा सकारात्मकरित्या नक्कीच फायदा होईल, कारण सही तुम्हाला रिप्रेझेंट करते. सही कशी असावी ह्याच्यावरती पण खूप जास्त गोष्टी आहेत, कारण तुमची चुकीची सही तुम्हाला चुकीच्या ठिकाणी नेऊ शकते. खाली येणारी नको, वर जाणारी पाहिजे, अशा खूपशा ग्राफोलॉजिकल गोष्टी आहेत सहीच्या स्ट्रोक्समध्ये, कारण त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतात. आणि हे नंबरचं व्हायब्रेशन हे सायन्स आहे. या सायन्सचा तुम्ही पण अभ्यास करू शकता. मी न्यूमरोलॉजीचे क्लासेस पण घेते, आपण कन्सल्टेशन पण करतो. मी पुणे, दादर, ठाणे, नाशिक या सगळ्या ठिकाणी असते. तर तुम्हाला ज्यांना कोणाला मला भेटायचं असेल ते भेटू शकतात, फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात, क्लास पण शिकू शकता किंवा वैयक्तिक मार्गदर्शन पण घेऊ शकता. मी असं म्हणेन की बिझनेस करायचाच आहे तर तो सगळा आपण प्रॉपर प्लॅनिंग करून बिझनेसला जाऊ शकतो आणि नाव, कलर, नंबर, सिग्नेचर याचा नक्कीच चांगला वापर करू शकतो. निश्चित मॅडम, आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याकडे बरेचसे फोन कॉल्स आहेत जे अजूनही पेंडिंग आहेत, ते आपण वेळेअभावी घेऊ शकत नाही आहोत. पण मॅडमने जे सांगितलं त्या संदर्भात तुम्हाला काहीही शंका असेल, काहीही समस्या असतील, जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. मॅडमची अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता. मॅडमना बराच दांडगा अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 13 वर्षांपासून मॅडम सगळ्या चॅनलला अशाच प्रकारचे इंटरव्ह्यू देत आहेत आणि आपली पुन्हा भेट नक्कीच होईल. मॅडमसोबत आपण पुन्हा मार्गदर्शन मॅडमचं घेणार आहोत. मॅडम, तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि पुढारी ऐकन या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.